पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त दालनात आंदोलन करण्यात येते। आपल्यासोबत इथं काही कार्यकर्ते आहेत। नेमकं ते का आंदोलन करतायत? जोरदार घोषणा तुम्ही देताय आयुक्तांच्या विरोधात। काय नेमकी मागणी आहे आणि तुम्ही हे आंदोलन का करताय? जवळपास 1 महिन्याभरापूर्वी आयुक्तांना आम्ही एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये त्यांचे मिळकतकर विभागाचे जे उपायुक्त आहेत माधव जगताप यांच्यावरती कारवाई करा म्हणून आम्ही तसे पुरावे देखील दाखल केले होते की ज्या मिळकतकराच्या याच्यामध्ये ते दोषी आढळलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा दुजाभाव आढळलेला आहे, ते सगळे पुरावे देऊनसुद्धा ती कारवाई झाली नाही। त्याच पद्धतीने आत्ता 30 परवाना नसलेल्या गाळेधारकांना त्यांनी परवाने दिलेले आहेत, त्याच्यामध्ये ते दोषी आढळले आहेत। महानगरपालिकेच्या चौकशीतच ते दोषी आढळलेले आहेत। असं असून त्यांच्यावर कारवाई होत नाही। विशाखा समितीवरच्या त्यांच्या तक्रारी पेंडिंग आहेत। होर्डिंगच्या विषयामध्ये ते ऑलरेडी कल्पित आहेत, त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत। आणि असं असताना त्यांना कोण आहे, मग असं कोण झाकतंय, त्यांना कोण आहे की त्यांच्यावरती कारवाई होऊ देत नाही? कारण का हे सर्वस्वी अधिकार आयुक्तांचे आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरची निलंबनाची कारवाई करा या मागणीसाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। मनसे स्टाईलमध्ये तुम्ही थेट आयुक्तांच्या केबिनमध्ये घुसून हे आंदोलन केलंय। आयुक्तांनी काय आश्वासन दिले आता तुम्हाला? आश्वासन आयुक्तांनी असं दिलेलं आहे की 1 महिन्यामध्ये जे चोर उपआयुक्त आहेत त्यांचं निलंबन करण्यात येणार आहे, असं आम्हाला आत्ता आश्वासन दिले। म्हणून हेमंत भाऊ शंभूस हे पत्र घेऊन आम्ही बाहेर पडलो। मग आता काय कारवाईची मागणी केली आहे तुम्ही? पुढे काय असणार? मागणी केलेली आहे, त्यांनी कारवाई करू असं आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे। ते लेखी स्वरूपात आमच्याकडे प्राप्त आहे। त्यात त्यांनी 1 महिन्याची मुदत घेतली आहे की 1 महिन्याच्या मुदतीमध्ये आम्ही कारवाई करू असं आश्वस्त केलेलं आहे आम्हाला। जर त्यांनी नाही 1 महिन्यात कारवाई केली तर मात्र याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाला त्यांना सामोरं जावं लागेल। तुम्ही जोरदार घोषणाबाजी देखील दिली। इथं आतमध्ये देखील तर पोलीस बंदोबस्त म्हणजे अर्थात सिक्युरिटी तैनात केलेली आहे, लगेच त्यांनी तुम्हाला बाहेर काढलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा काही फरक पडत नाही। किती सिक्युरिटी लावा, काही करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवलं की आम्ही घुसणार। त्याच्यामुळे आम्ही राज साहेबांचे समर्थक आहोत, चुकीच्या गोष्टीला आळा नाही। तुम्ही जे म्हणताय म्हणजे मिळकती करचे जे आयुक्त आहेत अर्थात जगताप, त्यांच्यावर काय कारवाई म्हणजे काय चुकलेत ते, काय त्यांनी केलंय नेमकं? बघा, पहिले म्हणजे त्यांनी ज्या शैक्षणिक संस्था जी सिंहगड इन्स्टिट्यूट आहे त्याबद्दल त्यांनी थकबाकी दाखवली 48 कोटी रुपये। 48 कोटी रुपये दाखवून पण त्या संस्थेवरती कारवाई केली नाही। त्याच्यानंतर 4च दिवसात ते म्हणतात 18 कोटी आहे, 48 नाही, 30 कोटी कुठे गेले? त्याच्यामध्ये जी असेसमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी निवासी आणि बिगर निवासी असे 2 प्रकारे केली आहे। वास्तविक पाहता ती संपूर्ण शैक्षणिक संस्था आहे, तिथे निवासीचा विषयच येत नाही। त्यामुळे ते असेसमेंट व्हेरीफाय न करता संबंधित यांना टॅक्सच्या पावत्या येतात। सर्वसामान्य नागरिकांचं त्यांचं 10 आणि 15 लाख तिकडे बँड बाजा बारात घेऊन जातात आणि 100 कोट 200 कोट ज्यांची थकबाकी आहे त्यांच्याकडे मात्र त्यांना कारवाई करता येईल। ही वसुली होत नाहीये महापालिकेकडून। महापालिकेकडनं वसुली होत नाही आहे आणि त्याच्यात दुजाभाव केला जातो। 5 आणि 10 लाख लोकांना बँड बाजा वाजून हे केलं जातं, पण एवढे मोठ्या थकबाकीदारांना सोडलं जातं। अर्थात आरोप आहेत आयुक्त म्हणजे अर्थात जे कर विभाग आहे त्यांच्याकडून वेगवेगळा दुजाभाव केला जातो लोकांसोबत। काहींची थकबाकी असेल तर त्यांच्या घरापर्यंत थेट बँडबाजा असं घेऊन वसुली केली जाते। मात्र जे मोठे मोठे लोक आहेत, ज्यांच्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, त्यांच्याकडून वसुली केली जात नाही तर त्यांना सूट दिली जाते। असं देखील वेगवेगळ्या योजना अंतर्गत त्यांना सूट दिली जाते, असे आरोप मनसेकडून होत आहेत। आणि त्यामुळे थेट त्यांनी आज आयुक्तांच्या कक्षात जाऊन हे आंदोलन केलेलं आहे आणि आयुक्तांनी आश्वासन दिले की आम्ही पुढच्या महिन्याभरात ही कारवाई करू, अन्यथा मनसे स्टाईलमध्ये पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते आंदोलन करतील आणि याला उत्तर देतील। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।